शिवभोजन थाळी महाविकास आघाडीने गरिबांसाठी सुरू केली होती। या मतांचा या सरकारला फायदा होत नसल्यामुळे ती योजना बंद करण्याचा निर्णय घेतला जातोय अशी टीका संजय राऊतांनी केली। तर लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांना आता अपात्र ठरवलं जात आहे। या संदर्भात निवडणूक आयोगानं पारदर्शकपणे चौकशी करावी अशी मागणी बच्चू कडूंनी केली आहे। शिवभोजन थाळी ही आधीच्या महाविकास आघाडीच्या सरकारनं श्रमिक, कष्टकरी, गोरगरीब जनता याच्यासाठी केली होती। पण सरकारला आता ते गोरगरिबांना अन्न पुरवणं परवडत नाही, कारण त्यांना राजकारणात त्याचा उपयोग नाही आहे। पण ठीक आहे, भुजबळ साहेबांनी हा विषय मांडलाय, आम्ही त्यांच्या मागे उभे राहू। चला, तुम्ही निकष न पाळता जेव्हा पैसे त्यांच्या खात्यात टाकले आणि आता तुम्ही सांगता त्या पात्र नाही आहे, मग पैसे द्यायच्या अगोदर पात्र ठरवायचं का दिल्यानंतर पात्र ठरवायचं, हा पुन्हा प्रश्न आहे। म्हणजे हा व्यवस्थित क्राईम आहे, व्यवस्थित गुन्हा केलेला आहे सरकारनं। आणि आता त्याच्यातून पुन्हा बजेट आता बजेटमधला येणारा सगळा अडचणीचा विषय हाती घेऊन आता लाखो आमच्या बहिणींना त्याच्यातून बाहेर काढेल, मतं घेऊन घेतले आणि आता पैसे पण बंद करणार। व्यवस्थित चिटिंग आहे, व्यवस्थित फसवणूक आहे। आणि ही केलेली फसवणुकीच्या विरोधात ज्या लाडक्या बहिणीचे पैसे बंद झाले त्यांनी खरं तर रस्त्यावर उतरणं गरजेचं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।